हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण पुन्हा भेटतोय इंग्रजीची नवीन 10 वाक्य घेऊन. अगदी छोटी छोटी साधी सोपी वाक्य आहेत जी तुम्ही दिवसभरात कधीही वापरू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, आईबाबांसोबत, कोणासोबतही, किंवा स्वतःसुद्धा प्रॅक्टिस अगदी करू शकता. ठीक आहे. आता व्हिडिओची वाक्य आपण सुरू करणार आहोत, पण त्याआधी नेहमीप्रमाणेच एक सूचना. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तीनही गोष्टी करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज फक्त लाईकचं बटन दाबायचं आहे. तेवढी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आणि आपण वाक्य बघायला सुरुवात करूया. वेक अप, इट्स टाइम टू स्टार्ट द डे. फॉर एक्झाम्पल, वेक अप रियांश, गेट रेडी फॉर द स्कूल. ओके. दुसरं वाक्य आहे, डिड यू हॅव युअर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट झाला का, किंवा तुझा नाश्ता झाला का. आणि हे तुम्ही कसं विचारू शकता? डिड यू हॅव युअर ब्रेकफास्ट मॉम. आई, बाबा, बहीण, भाऊ कोणालाही तुम्ही हे विचारू शकता. लेट्स गो फॉर अ वॉक. आपण मस्तपैकी फिरायला जाऊयात किंवा चालायला जाऊयात. लेट्स गो फॉर द मॉर्निंग वॉक फ्रॉम टुमॉरो. आय नीड सम हेल्प. मला थोडीशी मदत हवी आहे. फॉर एक्झाम्पल, आय नीड सम हेल्प विथ माय होमवर्क. मला अभ्यास करण्यासाठी, माझा होमवर्क पूर्ण करण्यासाठी थोडीशी मदत हवी आहे. कॅन यू प्लीज रिपीट दॅट. एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपण इंग्लिशमध्ये असं विचारू शकतो. मला पुन्हा सांगशील का. वेअर आर यू गोईंग. तू कुठे चालली आहेस. वेअर आर यू गोईंग मीना. तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव इथे घालून तुम्ही हे वाक्य म्हणू शकता. आय विल कॉल यू लेटर. आय एम ईटिंग नाव, सो आय विल कॉल यू लेटर. मी आत्ता खाते तर मी तुला नंतर फोन करते. आय एम फिलिंग टायर्ड. मी खूप थकले आहे, मला खूप दमायला झालं आहे. वी हॅड अ गुड पिकनिक टुडे. आम्ही खूप मजा केली, बट नाव आय एम टायर्ड. पण आता मी दमले आहे. एक्सक्यूज मी, वेअर इज द शॉप. हे दुकान कुठे आहे, म्हणजे तुम्ही सांगाल का जरा प्लीज. आणि सगळं आपलं दिवसभराचं दंगामस्ती करून झालं की फायनली गुड नाईट, स्लीप वेल किंवा हॅव अ नाईस स्लीप असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर ही होती आपली 10 वाक्य. आवडली असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आत्ता आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोटे छोटे वाक्य करतो आहे. हळूहळू त्याची पातळी, डिफिकल्टी आपण वाढवत जाणार आहोत आणि छान इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. ठीक आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. पटकन करून टाका. पुढच्या वेळेला नवीन वाक्यांसह पुन्हा भेटूयात. बाय बाय.